छत्रपती संभाजीनगर शहरात लॉटरीचे आमिष दाखवत एका वृद्ध महिलेची फसवणूक करून सोन्याच्या बांगड्या लंपास केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सिडको पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। तक्रारदार इंदुबाई दगडूशेठ वाणी या 26 मे रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास बजरंग चौक येथील महाराष्ट्र बँकेजवळील परिसरातून पायी जात होत्या। यावेळी एका अज्ञात इसमानं दुचाकीवर येत त्यांना गाठलं। तुम्हाला लॉटरी लागली आहे, 60,000 रुपये मिळणार आहेत असं सांगून त्याने महिलेला विश्वासात घेतलं। त्यानंतर आरोपीने महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढण्यास सांगितलं। महिलेला दुचाकीवर बसवून जाधववाडी परिसरातील सनी सेंटर जवळ तसेच शेख क्लिनिक परिसरात नेण्यात आलं। तेथे बांगड्यांचं वजन करून आणतो असं त्यांनी सांगून आरोपीने महिलेकडून 2 सोन्याच्या बांगड्या घेतल्या आणि तेथून फरार झाला। या प्रकारात सुमारे 30 ग्राम वजनाच्या 2 सोन्याच्या बांगड्या अंदाजे 70,000 रुपयाचा ऐवज लंपास झालाय। फसवणूक आणि विश्वासघात केल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून पुढील तपास पोलीस करतायत।